इन्स्टाग्रामवरील प्रेमातून बांगलादेशी तरुणी थेट जळगावात. जळगाव शहरात सामाजिक माध्यमावरील ओळखीतून सुरू झालेल्या प्रेमप्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. बांगलादेशातील एका तरुणीने थेट भारतात बेकायदेशीर प्रवेश करून जळगावात वास्तव्यास असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनीपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला आश्रय देणाऱ्या युवकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना भोई गल्ली, जोशीपेठ परिसरात परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता 20 वर्षीय कोणिका राणी श्यामलचंद्र राय ही तरुणी आढळून आली. तपासात तिच्याकडे कोणतेही वैध प्रवास कागदपत्र नसल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात कोणिका राणी हिची जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानंतर लग्नाच्या उद्देशाने तिने बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून इन्स्टाग्रामवरील प्रेमातून बांगलादेशी तरुणी थेट जळगावात. जळगाव शहरात सामाजिक माध्यमावरील ओळखीतून सुरू झालेल्या प्रेमप्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. बांगलादेशातील एका तरुणीने थेट भारतात बेकायदेशीर प्रवेश करून जळगावात वास्तव्यास असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनीपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला आश्रय देणाऱ्या युवकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना भोई गल्ली, जोशीपेठ परिसरात परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता 20 वर्षीय कोणिका राणी श्यामलचंद्र राय ही तरुणी आढळून आली. तपासात तिच्याकडे कोणतेही वैध प्रवास कागदपत्र नसल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात कोणिका राणी हिची जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानंतर लग्नाच्या उद्देशाने तिने बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एक विषय आहे, शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं. सगळा प्रकार काय आहे सर? एक बांगलादेश, इल्लीगल बांगलादेश आणि परकीय नागरिक यांच्या विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी एक मोहीम घेतलेली आहे. त्या अनुषंगाने शनीपेठमध्ये एक अवैधरित्या राहणारी बांगलादेशी महिला आपण आयडेंटिफाय केली. तिच्याकडे तिचं सर्च घेतला असताना तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट देखील मिळून आलेला आहे. या मुलीची आणि तिचा नवरा हे दोघांनाही आपण याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. यांचं लग्न वेस्ट बेंगॉलमध्ये झालं होतं आणि ती जंगलाच्या रूटने बांगलादेशमधून भारतामध्ये आलेली होती असं प्राइम ऑफिसी आपल्याला तपासात समजत आहे. आज तिला कोर्टात आम्ही हजर करणार आहोत. काय कारण आहे तिचं इकडे येण्यापाठीमागचं? याच्या मागचं कारण तिने असं सांगितलेलं आहे की हा जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे चिन्मय बाला, वर्ष 25. याच्या 2024 मध्ये तिच्याबरोबर फेसबुक मधून माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यांचं अफेअर झालं होतं. आणि मग त्यांनी वेस्ट बेंगॉलला ती बांगलादेशमध्ये जंगलातच पळून आली. तिला 2 लोकांनी बांगलादेशच्या सहकार्य केलं असते म्हणते. आणि वेस्ट बेंगॉल लग्न झाल्यानंतर हा जो नवरा आहे हा इथेच कामाला होता आणि याने तिला इथे आणून इथे राहत होते.